आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील रुग्णालयांमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून अटक। अनेक जण या प्रकरणामध्ये सहभागी असण्याचा एटीएसला संशय। शिवाजी राठोड नामक संशयिताला अटक। नागपूरच्या एटीएस कार्यालयामध्ये संशयिताची चौकशी सुरू। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। नवीन परीक्षेसाठी फी घेतली जाणार नाही। 15 मिनिटाचा वाढीव वेळ। केंद्र निवडण्याचं विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य। रद्द झालेल्या नीटची फी विद्यार्थ्यांना परत करणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआय तपास सुरू। या वेळेला गैरप्रकार होऊच देणार नाही। पुढील वर्षांपासून ऑनलाईन परीक्षा होणार। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई। खासगी क्लास चालकाच्या घरावर छापा। परीक्षेआधी काढण्यात आलेल्या गेस पेपरवरून संचालकाची चौकशी। देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक, तर धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। ठाणे महापालिकेच्या महासभेमध्ये शिवसेना भाजपामध्ये खडाजंगी। सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे, मनोज शिंदेंवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। विषय सुरू असतानाच राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप, तर भाजपची भूमिका कपटी वाटत असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप। मुंबई महापालिका 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती घेणार नाही। सध्या सुरू असलेली विकास कामं पूर्ण करण्यावर बीएमसीचा भर असणार। वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलीवरील दबाव लक्षात घेऊन निर्णय। नवीन प्रकल्पांपेक्षा पूर्णत्वाला प्राधान्य ही बीएमसीची भूमिका। सूत्रांची माहिती। मोदींच्या आव्हानानंतर मुंबई पालिकेच्या डिजिटलकडे कल असणार। शक्य तितक्या ऑनलाईन बैठका घेण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश। महत्त्वाच्या आणि अपरिहार्य बैठका प्रत्यक्षच होणार। अधिकारी कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांचा वापर करण्याच्या सूचना। मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक। मनोज जरांगे उद्या आंतरवाली सराटीतून आंदोलनाची घोषणा करणार। हैदराबाद गॅजेटियननुसार 308 प्रमाणपत्र वाटले, मात्र त्यानंतर काय? जरांगेंचा सवाल। 58 लाख नोंदी सर्व ग्रामपंचायतींमध्ये लावण्याची मागणी।